हाय, शाळेतून घरी आले, थोडासा आराम केला, फ्रेश वगैरे झाले, नंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर म्हटलं की आता घरातलं आवरायला घ्यावं. मग सगळ्यात पहिल्यांदा किचन आवरायला घेतलं, कारण की किचन खूप खराब झालं होतं. म्हणून म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा किचन आवरावं. मग किचन आवरल्यानंतर एकदम छान वाटलं, एकदम फ्रेश वाटलं. मग हे झाल्यानंतर म्हटलं बाकीचं पण घरातलं थोडंसं आवरावं, कारण की खूप पसारा पडलेला होता. मग हे केल्यानंतर थोडंसं डायनिंग क्लीन केलं. ते झाल्यानंतर शिव मगाशी झोपलेला होता. मग आणि मग ते चटई वगैरे ब्लँकेट वगैरे तर तसंच पडलं होतं. मग म्हटलं की सोफे पण थोडंसं आवरून घ्यावेत, कारण की जरा पसाराच पडला होता घरात. मग म्हटलं की ते आवरून घ्यावं सगळ्यात पहिल्यांदा. आणि आता पेपर चालू आहेत मुलांचे, म्हणजे 2-3 पेपर झालेत, आता अजून 2-3 पेपर राहिलेत. म्हटलं हे करत करत असताना आपण म्हणतो आहे वेळ आहे वेळ, आणि पेपर म्हणजे की दिवाळी आल्यावर मला काही म्हणजे पेपर चेक करणं होणार नाही, कारण की हे दिवस दिवाळीचे इतके पटकन जातात. म्हटलं की मग त्याच्या आधीच म्हटलं की आपले पेपर चेक करायला घ्यावेत, म्हणजे ऐन दिवाळीमध्ये वेळ मिळणार नाही आणि ते काम तसंच राहून जाईल म्हटलं. म्हणून मग पेपरही चेक म्हणजे नाही का, थोडे थोडे पेपरही चेक करते, कारण की 9वी-10वीचे पेपर असतात, त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक तपासावे लागतात. मग हे केल्यानंतर मग म्हटलं की थोडंसं वॉक करावा, कारण की थोडंसं वजन वाढलं आहे असं वाटतंय. म्हणून म्हटलं की चला एक 15-20 मिनटं रोज वॉक करावा. मग हे वॉक केला थोडा वेळ. नंतर मग म्हटलं की आता थोडंसं घरातलं काम आवरावं. माझे जर व्हिडिओज जर आवडत असतील तर मला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.